गणेशोत्सव म्हटला की मराठी माणसाच्या उत्साहाला उधाणच येतं. मराठी माणसाच्या मनातला एक हळवा कोपरा म्हणजे गणेशोत्सव आहे. मराठी माणसाच्या गणेश भक्तीची प्रतीकच आपल्या स्थानोस्थानी, आपल्या जागोजागी आपल्याला गणेशाची जी स्थानं पसरलेली आहेत, गणपतींची स्थानं जी आहेत, ह्याच्यातनं आपल्याला ती प्रचिती येतच असते. पण ह्याच सगळ्या गणेश स्थानांच्या मालिकेतील एक महत्त्वाचं, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं परंतु बरंच अपरिचित राहिलेलं एका गणेश स्थानाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून करून घेणार आहोत. हे स्थान आहे ठाण्याजवळ अंजूरचे सिद्धिविनायकाचे. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ठाणे ते भिवंडी पट्टा हा आज जरी एक महत्त्वाचा औद्योगिक पट्टा जरी असला तरी त्या 200 वर्षांपूर्वी हा पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संघर्षाचा एक महत्त्वाचा भाग ठरला होता. त्या काळात पोर्तुगीजांनी जेव्हा 15व्या शतकात भारतात आक्रमण केलं त्याच्यानंतर त्यांनी अल्पावधीतच गोवा, दीव, दमण तसेच उत्तर कोकणातील वसई, ठाणे साष्टीची बेटं हा सगळा भाग जिंकून घेतला आणि तिथे आपली सत्ता स्थापन केली. काही काळातच त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तेथील सगळ्या गरीब हिंदूंवरती अनन्वित अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने पाठवायला सुरुवात केली. तरी या सगळ्या ह्याच्यामध्ये काही कुटुंब अशी होती की जी पोर्तुगीजांच्या विरोधात संघर्ष करत होती. त्यातीलच एक कुटुंब होतं अंजूरच्या नाईकांचं. याच अंजूरच्या नाईकांच्या कुटुंबातील गंगाजी नाईक यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला होता. पण त्यावेळेला पोर्तुगीज ह्या भागात प्रचंड प्रबळ असल्यामुळे त्यांच्या विरोधात उभे राहण्याची कोणाची शामत नव्हती. तसंच त्यावेळेला मराठी सत्तासुद्धा एका संक्रमणाच्या काळातनं जात होती. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांची सत्ता महाराष्ट्रात ते त्यांची सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी धडपड करत होते. त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा गंगाजींना फारशी मदत मिळण्याची कुठलीच आशा नव्हती. हा सगळाच काळ एक संक्रमणाचा काळ असल्यामुळे गंगाजींनी ठरवलं की आपल्याला काय तो देवाचाच आधार आहे, म्हणून 1718 साली त्यांनी आपलं उपास्य दैवत चिंचवडचा गणराय ह्याची करुणा भाकण्यासाठी चिंचवडकडे प्रस्थान केलं. अगदी नेसत्या वस्त्रानिशी चालत मुखाने गणपतीचा नामघोष करत ते चिंचवडकडे निघाले. वाटेत त्यांची परीक्षा बघण्यासाठी बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यांच्यावरती चोरांनी हल्ला केला, त्यांच्याजवळ असली सर्व चीज वस्तू त्यांनी लुटून नेली. तरीसुद्धा अनवाणी पायांनी गणपतीचा नामघोष करत चिकाटीने गंगाजी नाईक हे चिंचवडची वाट चालतच राहिले. वाटेत त्यांना एक महार भेटला जो चिंचवडची वाट दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत चिंचवडपर्यंत येणार होता. ते दोघंही जण चिंचवडपर्यंत पोहोचले नाहीत. तोच त्यांना एका रात्री गंगाजींना दृष्टांत झाला. त्यांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि त्यांनी सांगितलं की तुझं जे मनोरथ घेऊन तू चिंचवडपर्यंत आला आहेस ते मनोरथ सिद्धीस जाईल, पण त्याला थोडासा वेळ लागेल. तेव्हा 4 दिवस देवाजवळ जावे, तिथे पारणे करावे आणि आपला आशीर्वाद घेऊन देवाकडनं हा आशीर्वाद घेऊन परत आपल्या स्थानी परत जावे, असा दृष्टांत त्या ब्राह्मणाने दिला आणि तो ब्राह्मण स्वप्नातनं अदृश्य झाला. गंगाजी नाईक चिंचवडास पोचले. त्यावेळेला तिथे मोरया गोसावींचे नातू नारायणदेव हे गादीवर होते. त्यांनासुद्धा गणपतीने दृष्टांत दिला होता की गंगाजी नाईक नावाचा माणूस येईल, त्याला अनुग्रह द्यावा, त्याला वाट खर्चास त्याला घरी जाण्यासाठी 5 रुपये द्यावेत, सोबतीला 5 गोसावीसुद्धा बरोबर द्यावेत, असा दृष्टांत गणपतीने नारायणदेवांना दिला होता. त्यामुळे गंगाजी नाईक येताच त्यांचं स्वागत उत्तम झालं. तोपर्यंत झालं असं होतं की गंगाजी नाईक यांनी आपली साधना करण्यासाठी घरी 7 दिवस उपवास केला होता. 14 दिवसांची खडतर तपश्चर्यासारखा वाटचाल करत ते चिंचवडपर्यंत येऊन पोचले होते. त्यामुळे 14 दिवसांचा सुद्धा त्यांना उपवासच पडला होता. असं 21 दिवसांचं त्यांनी पारणं चिंचवडास केलं. 4 दिवस ते चिंचवडास राहिले. नारायणदेवांनी गंगाजींना अनुग्रह दिला. स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्यांना वाट खर्चास 5 रुपये दिले. त्यांच्यासोबत 5 गुरवसुद्धा दिले. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी आपल्या पूजेतला, या अनुग्रहाची खूण म्हणून आपल्या पूजेतला एक उजव्या सोंडेचा गणपती त्यांनी गंगाजींसोबत दिला. गंगाजी नाईक तो गणपती घेऊन आपल्या वाड्यात परत आले. त्यानंतर पुढे 1737 साली चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ठाणे, वसई या उत्तर कोकणाच्या प्रांतावरती जबरदस्त हल्ला केला आणि पोर्तुगीजांचा पाडाव करत त्यांनी सगळा प्रांत जिंकून घेतला. जणू काही मराठी सत्तेची, ठाण्याच्या स्वातंत्र्याची ज्योतच घेऊन किंवा ठाण्याच्या स्वातंत्र्याचा उद्गाताच तो गणपती ठरला होता. आज जरी ठाणे भिवंडी हा पट्टा आपल्या औद्योगिक विकासासाठी ओळखला जात असला, तिथे सगळीकडे शहरीकरण झालं असलं तरी अंजूर हे गाव आपलं एक गाव पण टिकवून आहे. मुंब्रा खाडीच्या आसपासच्या परिसरामध्ये हे गाव वसलेलं आहे. तिथे नाईकांचा पेशवेकालीन वाडा आजही अत्यंत सुस्थितीत आहे. याच वाड्याच्या तळमजल्यावरती एका लाकडी खोलीमध्ये, एका लाकडी महिरपीचेमध्ये, एका चौरंगावरती हा उजव्या सोंडेच्या गणपतीचं आसन आहे.
तिथे या सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी भाद्रपद चतुर्थीला, माघी चतुर्थीला उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. गणेश भक्तांची तिथे रीघच लागते. हा वाडा आजही पेशवेकालीन स्थापत्यशैली टिकवून आहे, जपून आहे. त्या वाड्यातील तिथल्या ओवऱ्या असतील, कोनाडे असतील, त्या सगळ्या बाजूला, तिथेच त्यांच्या बाजूला पेशवेकालीन तलावसुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी आजही जशाच्या तशा आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे स्थान आहे. अत्यंत जागृत देवस्थान असल्यामुळे परिसरातील गणेश भक्तांचं एक श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं. तेव्हा आजच्या गणेशोत्सवामध्ये या अपरिचित पण तितकंच महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गणेशस्थानास भेट द्यायला विसरू नका, एवढं मात्र नक्की.